खरं म्हणजे मायक्रो प्लॅनिंग, परफेक्ट नियोजन त्या ठिकाणी केलं. आम्हाला प्रमोदजी नेहमी म्हणायचे, प्लॅनिंग इन डिटेल आणि प्लॅनिंग इन ॲडव्हान्स जर केलं तर मला वाटतं त्या पद्धतीने काम होऊ शकतं. तर त्याचाच परिपाक मला वाटतं या निवडणुकीत आम्ही करू शकलो. जे आमचं शीर्षस्व नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला 10 वर्षातला विकास आणि तो विकास जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमच्याकडे चॅलेंज होता आणि ते आम्ही पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. पण हे करत असताना जे पी नड्डाजी, अमित शाह, सन्माननीय देवेंद्रजी, आमचे बावनकुळे साहेब, शिंदे साहेब, अजितदादा, सन्माननीय आमचे संकटमोचन गिरीश भाऊ, मंगेश दादा, गुलाब भाऊ, अनिल दादा, राजूमामा भोळे, चिमनाबाग, किशोरप्पा या सगळ्यांनी आणि महायुतीचे सगळे पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी केली गेली होती. प्रत्येक तळागाळच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि मायक्रो प्लॅनिंग करून प्रत्येक घटकापर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. मला वाटतं त्याचा परिपाक होऊन आम्ही चांगल्या पद्धतीने निवडणूक लढू शकलो आणि त्याचं यश संपादन करू शकलो. खरं म्हणजे वयाच्या 16 वर्षापासून हा सुरू झालेला प्रवास खासदारापर्यंत पोहोचलेला आहे. पण मला असं वाटतं मी काय कोणी प्रत्येक जण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी काम करायला सुरुवात केली. पण जे पदांवर मी काम केलं, पार्टीने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली तिला 100% प्रामाणिकपणे न्याय देण्याची भूमिका माझ्या माध्यमातून राहिली. कारण ज्या संस्कारात मी लहानाची मोठी झाली संघ परिवाराच्या, तिथे हा संस्कार होता की जे आपल्याला मिशन दिलं जाते ते पूर्ण करण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. मला असं वाटतं या माध्यमातून काम करत गेली, त्यामुळे मला पदही मिळत गेली आणि त्या माध्यमातून पुढे सरकता पण आलं. आज लोकसभेसारख्या मोठ्या देशाच्या अशा सर्वोच्च निवडणुकीला मला सामोरं जाताना त्याचा खरंच मनापासून एक आनंद आहे. या संस्कारात मी कदाचित आले नसते तर मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते, कारण हा प्रवास माझा झालाही नसता. कुठेतरी मी आपला 4 चौघींसारखा संसार करताना दिसले असते. पण संघटना आणि त्याचं संस्कार हा आयुष्यात जीवनात पुढे घेऊन जात असतो आणि तो संस्कार मला इथपर्यंत घेऊन गेला, त्याचा मला आनंद. 100% निष्ठेला फळ असतं. त्यातर मी कोण, डांगरगाव माझं 1000 लोकांच्या वस्तीचं, तिथल्या एका महिलेला जिल्हा परिषदेला 3 वेळा मिळतं, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतं, स्टेट प्रेसिडेंट महिला मोर्चाचं मला होता येतं, विधान परिषदेला आमदार होता येतं आणि आज लोकसभेचं तिकीट मी खासदार होते. तर हे कुठं होऊ शकतंय? हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच घडू शकतं. तळागाळातल्या व्यक्तीला न्याय देणं आणि त्यातही महिलांनी केलेल्या कामाला न्याय देणं, हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं. याचा मला सारखा अभिमान आहे. उमेश पाटील यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याची काही केली का? मी नक्कीच म्हणेल, कारण ज्या विचारधारेत ते 10 वर्ष राहिले, ज्या विचारधारेत मी आज 30 वर्षाला काम करतोय, विचारधारा एका रात्रीत अशी बदलत नसते. मला वाटतं कुठेतरी संयम ठेवणं गरजेचं असतं. मी 5 वर्ष, मला असं वाटतं की मी विधान परिषद आमदार होते. 8-9 महिन्याचा माझा कार्यकाळ राहिला तर नंतर 2 वर्ष माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं तरी मी काम करत होते. मला असं वाटतं की ज्या संस्कारात आपण मोठे होतो, ज्या विचारधारेला जाऊन आपण मोठे होतो, ती एका रात्रीत तर नाही बदलू शकत. कदाचित ते थांबले असते तर त्यांच्या जीवनात काहीतरी वेगळं चित्र आज दिसलं असतं. पण वाटलं थोडा संयम ठेवायला हवा होता. भाऊ येणार त्याने नक्कीच मी त्यांना म्हणेन की संयम बडी चीज आहे, रखो जरा. हा बघा, कोणी कोणत्या पक्षात जावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी त्यांचं ठरवावं. त्यांना शुभेच्छा. जळगाव लोकसभेमध्ये बंदरांचा विषय आहे, त्यानंतर पाडळसरे धरणाचा विषय आहे, काय सांगा? खरं जे पाडसरे धरण ही एकट्या अंमळची नाही तर 6 तालुक्यांची संजीवनी आहे. आणि पाडसरे धरणाचा खऱ्या अर्थाने मी जर अभ्यास कुठं केला असेल तर मी विधान परिषद आमदार झाल्यानंतर, तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की हे स्टेट गव्हर्नमेंटकडनं आपला हे एवढं मोठं धरणाला निधी मिळू शकत नाही. त्यावेळेला आम्ही हा प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेले होते. त्याच्यासाठी ज्या काही मान्यता होत्या त्या मला आजही आठवतं, मी प्रत्येक टेबलवर जाऊन त्या मान्यता त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. आणि CWC क्लिअरन्स जे आहे, तर गडकरी साहेब मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे बसून ते CWC क्लिअरन्स त्या काळात मी ते पूर्ण करून घेतलं होतं. पण योगाने नंतर सरकार बदललं आणि प्रोजेक्ट परत थांबला. पण मला विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा परत शपथ घेतील आणि पंतप्रधान होतील. सरकार आमचंच बसणार आणि त्या माध्यमातून आत्ता ते फायनल स्टेजला आहे. त्याचं नियोजन, आर्थिक नियोजन होणं बाकी आहे. ते 100% आम्ही या ठिकाणी करू आणि तो प्रोजेक्ट मला वाटतं आगामी काळात लवकरच आम्ही तो पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न असेल. बलून बंधाराचा ह्या ठिकाणी विषय, नारपारचा एक विषय आहे. हे प्रोजेक्ट पुढच्या काळामध्ये आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, कारण मला माहिती आहे की सिंचनचे प्रोजेक्ट जर पूर्ण झाले तर शेतकरी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुखी होऊ शकेल आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी छोटे मोठे उद्योगही येण्यात कुठेतरी इच्छुक राहतील. कारण पाणी हा उद्योगाला लागणारा एक महत्वाचा अंग आहे आणि ते जर पूर्ण झालं तर मला वाटतं उद्योजक या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला तयार होतील आणि या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी मिटवता येऊ शकतो. तिसरा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे की महिलांच्या संदर्भात सक्षमीकरणाचा. आणि मला वाटतं मी एक महिला आहे आणि ह्यात आज पण जर बघितलं असेल की महिलांचा टक्का वाढलाय. कुठेतरी एक महिला पहिल्यांदा लोकसभेला दिली जाते आणि त्या माध्यमातून महिला खऱ्या अर्थाने माझ्यासोबत राहिल्या.
बचत गटांचा खूप मोठा जाळ आहे, बचत महिला करतात, एकमेकांमध्ये वाटतात, पण छोटा मोठा उद्योग करण्याची त्यांची मानसिकता होत नाही. तर मला असं वाटतं की ती मानसिकता निर्माण करणं आणि बचत गटांना त्या उद्युक्त करून छोटे मोठे उद्योग झाले तर त्यांनाही पैसे मिळतील आणि अनुषंगाने अजून काही कामगार म्हणजे त्यांना नोकरी त्या ठिकाणी देता येऊ शकेल आणि एक महिलांना एक रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. मला वाटतं हे मिशन घेऊन आम्ही पुढे आगामी काळात वाटचाल करू पुढे नक्की. मी असं म्हणणार नाही, प्रत्येक निवडणुकीचे कारण वेगवेगळे असतात, त्याच्यावर नक्की चिंतन केलं जाईल आणि कुठं कमी पडलंय याचा नक्कीच आम्ही अभ्यास करू आणि त्याच्या माध्यमातून आपण पुढचे निर्णय करू. काही आज उद्या बापू जर खरं असलं तर काय वाटतं? आज उदय नाही हे आमच्यासाठी अतिशय दुःखदायक आणि क्लेशकारक गोष्ट आहे. आयुष्यातला कोपऱ्यात कायमरित्या राहणार आहे. आज जर ते असते तर कदाचित चित्र आणखी वेगळं राहिलं असतं. पण मला माहिती आहे की आजही ते आमच्या अवतीभोवती नक्की कुठतरी आहेत. अजूनही ते म्हणतात स्मिता तू चल पुढे, मी तुझ्या सोबत. आणि याच्या पूर्वी निवडणुका लढले पण मी कधीच साधं बूथ पण मी कुणाला दिलं कधी बघायला जात नव्हते. मी फक्त जनतेत राहणं, जनतेची कामं करणं याच्यामध्येच मला मी वेळ देत होते. आमच्या घराचं कुटुंबाचं ते बॅकबोन होते. राजकीय क्षेत्रातले ते माझे मोठे बॅकबोन होते. असताना नाही आहेत असं दुःख तर आहेच. पण त्याच्यासोबत सगळे आमचे केंद्राचे राज्याचे नेते, मंत्री महोदय, सगळे आमदार खासदार, सगळे मला असं वाटतं की कार्यकर्ते आणि जनता जनार्दन पाठीशी राहिलं आणि त्यामुळे ही निवडणूक चांगल्या पद्धतीने होऊ शकली. पण उदय आज नाहीत हे मात्र दुःख आयुष्यात कायम राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.